पालकांनो, जर आज आपण थांबलो नाही तर उद्या रडायला वेळ मिळणार नाही. एक कडू सत्य ऐकायला तुम्ही तयार आहात का? आज आपल्या मुलांचं भविष्य आपण स्वतःच उद्ध्वस्त करत आहोत आणि तेही आपल्याच पैशांनी. आज कोणी बाहेरचा माणूस आपल्या मुलांना खराब करत नाहीये, तर आपण स्वतःच त्यांचं भविष्य उद्ध्वस्त करत आहोत. हो, फास्ट फूडमुळं. सारखं स्विगी, झोमॅटोवरून पिझ्झा, बर्गर, कोल्ड्रिंक्स, पॅकेज फूड, हे सगळं एक स्लो पॉयझनिंग सिस्टीम सारखं आहे, जे मुलांना आतून कमकुवत करतंय. मग पालक म्हणतात, माझं मूल खूप चिडचिड करतं, माझं मूल माझं ऐकतच नाही, माझं मूल अभ्यासात फोकस करू शकत नाही, मूल कधी फ्लाईट मोडमध्ये जातं तर कधी फाईट मोडमध्ये असतं, कधी त्याच्यामध्ये सुसायडल थॉट्स येतात, कधी मूल डिप्रेशनमध्ये असतं, कधी एन्झायटी, फिअर, चिंता, दडपण. हे का? कधी विचार केलाय का? की ह्या गोष्टीची सुरुवात नेमकी कुणी केली आहे? आज समाजामध्ये काय चाललंय? मुलं मोबाईलशिवाय जेवू शकत नाहीत. मुलांना घरातलं अन्न नको आहे. बाहेर गेल्यावर त्यांना पाणी नको तर कोल्ड्रिंक्स हव्या असतात. आईच्या हातचं अन्न त्यांना बोर लागत नाहीये. रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत मुलं जागी आहेत. रात्री कधीही ती उठून ऑनलाईन ऑर्डर करतात, रात्री उठून खातात. मग आई वडील काय म्हणतात? असू दे, आजकाल सगळेच खातात. मग सगळेच खातात म्हणून हे योग्य आहे का? हे बरोबर आहे का की आपल्याही मुलाने ते केलंच पाहिजे? खरं तर सगळेच पालक हा प्रॉब्लेम फेस करत आहेत, पण ते आपल्या मुलांसोबत लढूच शकत नाही. फास्ट फूड नेमकं आपल्या मेंदूसोबत काय करतं हे नीट लक्ष देऊन ऐका. फास्ट फूड, पॅकेज फूड म्हणजे काय? जास्त प्रमाणात मीठ, जास्त प्रमाणात साखर, जास्त प्रमाणात कार्ब्स, हे तिन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते आपल्या मेंदूमध्ये डोपामाइन रिलीज करतात. डोपामाइन म्हणजे काय? एक ड्रगसारखं काम करतं. इन्स्टंट प्लेजर द्यायचं. जसं सिगारेट, दारू, ड्रग्स ह्या गोष्टी काम करतात ना, तसंच हे सुद्धा आपल्या मेंदूवर काम करतं. मग होतं काय? मुलांना ना ह्याची सवय लागते. त्यांना तेच अन्न हवं असतं. मुलांच्या वायरिंग चेंज होतो. त्यांना घरातलं अन्न फिकं लागायला लागतं. लक्षात घ्या, डोपामाइन म्हणजे इन्स्टंट आनंद. तो खरा नाही आहे, तो खोटा आहे. खरा आनंद मिळतो तो सिरोटोनिनमधून, जे आपल्या पोटात तयार होतं. जेव्हा आपण हेल्दी फूड खातो तेव्हा आपल्या पोटामध्ये हेल्दी बॅक्टेरिया निर्माण होतात आणि तेव्हाच आपल्याला खरा आनंद मिळतो. पण जेव्हा मुलं बाहेरचं अन्न खातात, जे एक्सपायरच होत नाही, त्याच्यातून तुम्हाला काय बरं चांगलं मिळणार? म्हणून आजची मुलं डिप्रेशनमध्ये आहेत, एन्झायटीमध्ये आहेत, कारण त्यांना जे सिरोटोनिन नावाचं हार्मोन आहे, जे खरंच आनंद देतं, ते मिळतच नाही आहे. लक्षात घ्या, मुलांचं अन्न बदलतंय आणि त्याचबरोबर मुलांच्या मेंदूची वायरिंगसुद्धा बदलतीये. पालक म्हणतात, माझं मूल खूप चिडचिड करतं, छोट्या छोट्या गोष्टींवरून रडतं, अभ्यासाला नीट बसत नाही. मला सांगा, ते कसं बरं बसणार? त्याचं पाचनक्रिया कमजोर झाली आहे. ब्लड शुगर लेवल्स सारखे वर खाली होत असतात. झोपेचं सायकल बिघडलंय, हार्मोनल इम्बॅलन्सेस आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये मूल स्वतःला कसं कंट्रोल करणार? आज बरीचशी मुलं ADHDची लक्षणं दाखवतात, डिप्रेशनची लक्षणं दाखवतात. मग आई वडील काय म्हणतात? मित्र चुकीचा असेल, शाळेत काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा ट्युशनमध्ये प्रॉब्लेम असेल. ते सगळं चेंज करायला बघतात, मुलाचं वातावरण चेंज करायला बघतात. परंतु जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे प्लेट. ज्या प्लेटमध्ये तो फास्ट फूड खातो ती प्लेटच आपण बदलत नाही. त्याऐवजी हेल्दी फूड दिलं तर नक्कीच फरक पडेल. हे ऐकायला कठोर आहे, पण सत्य आहे.
आज सगळेच पालक खूप पैसे कमवत आहेत मुलांना चांगलं भविष्य देण्यासाठी, पण त्याच पैशाने आपण मुलांचं आरोग्य, मेंदू व त्यांचं भविष्य उद्ध्वस्त करत आहोत. पालक म्हणतात, हे आम्ही सगळं मुलांसाठीच तर करत आहोत, त्यांना आनंद मिळावा म्हणून तर आम्ही करत आहोत. परंतु मूल खरंच योग्य दिशेने जात आहे का? आज क्षणाचा आनंद आपण देतोय, पण तो उद्या ओबेसिटी, एन्झायटी, डिप्रेशन, डायबिटीज ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपण त्यांना देत आहोत. लक्षात घ्या, हे देण्यामागचं कारण किंवा उद्देश आई वडिलांचा चांगलाच असतो, पण त्याचे जे परिणाम आहेत ते खूप भयानक असू शकतात. मग आता पालकांनी काय करायचं? पहिला पॉइंट, नाही म्हणायला शिका. सेकंड पॉइंट, त्यांना स्ट्रक्चर द्या, मोकळीक नको. थर्ड पॉइंट, जेवताना स्क्रीन टाईम फक्त दिवसातून एकदाच अलाव करा. फोर्थ, त्यांचं नर्वस सिस्टीम ॲक्टिवेट होईल असं त्याला ॲक्टिव्हिटीज द्या. मुलांचं वेगस नर्व ॲक्टिवेट करा. झोपेसोबत नो कॉम्प्रोमाइज. लक्षात घ्या, प्रत्येक मुलाचा मेंदू हा वेगळा आहे, प्रत्येक मूल हे वेगळं आहे. त्याचं पॅटर्न समजून घ्या, मुलाला समजण्यावर भर द्या, नंतर त्याला बदलायचं आहे. आपली मुलं बिघडत आहेत आपल्याच पैशातून, आपल्या चुकीच्या मार्गदर्शनामुळं. आज जर आपण ही गोष्ट थांबवली नाही तर उद्या रडायला सुद्धा किंवा पश्चातापाला सुद्धा वेळ मिळणार नाही. नमस्कार, मी आहे माधुरी मोरे, अ पॅरेंटिंग कोच अँड स्टुडंट करिअर काउन्सिलर. तर तुम्ही सुद्धा अशा समस्यांना फेस करत असाल आणि तुम्हालाही कळत नसेल की ह्यातून बाहेर कसं पडावं, तर नक्कीच मी तुमची मदत करू शकते. तुम्ही माझ्याशी 1-to-1 काउन्सिलिंग सेशन बुक करू शकता व आपल्या मुलाचं भवितव्य घडवू शकता.